माझ्या लग्नाच्या दिवशी माझा तरुण देवर खूप खुश होता. मी नेहमी त्याला माझा लहान भाऊ समजत होते आणि तोही मला भाभी म्हणून घरात वागवत असे. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मला एकटे झोपायला भीती वाटू लागली. म्हणून मी माझ्या देवराला माझ्यासोबत बिछाण्यावर झोपवायला सुरुवात केली. मेळ्याच्या रात्री होत्या आणि एकाच बिछाण्यात देवरसोबत झोपणे मला खूप विचित्र वाटत होते. माझा देवर कदाचित मला खूप आवडत असेल, पण मी त्याच्याहून वयाने मोठी होते. तरीही माझा देवर अगदी तरुण मुलासारखा दिसत असे. पतीच्या मृत्यूनंतर मी खूप कठीण परिस्थितीत दिवस काढत होते. पण मी किती काळ असेच जगणार? त्या रात्री मी विचार केला की एकदा देवराला आजमावून पाहते. अर्ध्या रात्री मी त्याला हलवून पाहिले. तो खोल झोपेत होता. पण जसे मी त्याला डोळ्यांचे तारे फुटले. माझ्या पतीच्या मृत्यूला फक्त 2 दिवस झाले होते. घरात सासू-सासरे आणि नणंदही नव्हती. माझ्या पतीला या जगात लहान भावाशिवाय कोणी नव्हते. रोहनचे वय ठीक होते. तो माझ्याहून लहान होता. मी त्याला कधीही लहान भावापेक्षा जास्त काही समजत नव्हते. लग्न झाले तेव्हा तो खूप खुश होता. तो म्हणायचा की त्याला नवी आई मिळाली आहे. पण माझी आई नेहमी समजावत असे, "बाई, तुझा देवर तुझा मुलगा नाही. त्याच्याशी अंतर राख. थोड्याच दिवसात तो मोठा होईल. मग तुला त्याच्याशी पडदा ठेवावा लागेल. म्हणून आतापासून त्याला अशी सवय लाव की तो तुझ्या परवानगीशिवाय खोलीत येऊ नये. मी अनेकदा पाहिले आहे की तुझा देवर विनाकारण तुझ्या खोलीत येतो जातो. बाई, तू असे करू नये. तू एक विवाहित मुलगी आहेस. तुला तुझ्या पतीची आणि घरच्यांचीही काळजी घ्यायला हवी." मी आईची बात ऐकून मला वाटायचे की ती रोहनबद्दल चुकीचे विचार करते. म्हणून मी तिच्या गोष्टींवर नाराज होत असे. पण जेव्हा मी निराधार झाले, माझे पती या जगातून निघून गेले, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी कल्पनाही करू शकत नव्हते की ते मला त्यांच्या भावासह सोडून जातील. माझे जीवन कठीण झाले होते. रडून रडून माझा वाईट हाल झाला होता. रात्री उशीर झाला होता. माझा देवर रोहन अजून घरी आला नव्हता. कदाचित तो नातेवाईकांसोबत व्यस्त असेल. माझे मन यात समाधान मानत होते की जर तो घरी आला नाही तर चांगलेच आहे. कारण जर आला तर मला असहज वाटेल. मला वारंवार आईच्या गोष्टी आठवत होत्या. तेव्हा घराच्या दाराला ठोका लागला. मी विचार केला कोण असेल, पण बाहेरून रोहनची आवाज आली. दार उघडा, मी आहे. घाबरत घाबरत दार उघडले आहे. मी घाबरत घाबरत दार उघडले. रोहन मला एक छोटा वाघासारखा वाटत होता. मला कळत नव्हते की मी त्याच्याबद्दल इतके वाईट का विचार करू लागले होते. "भाभी, जेवण केले का?" त्याने निरपराधपणे विचारले. त्याचे डोळे खाली होते आणि हातात एक पिशवी होती. पिशवीत भात होते जे हॉटेलमधून आणलेले वाटत होते. त्याने एका प्लेटवर भात टाकले आणि माझ्यासमोर ठेवले. "हो भाभी, मला स्वयंपाक करायला येत नाही. मी तुमच्यासाठी बाहेरून जेवण आणले आहे. मी माझ्या भावानंतर आईलाही गमावू इच्छित नाही. रोहन खा, नाहीतर भुकेने मराल." रोहनच्या डोळ्यांतही अश्रू होते. तो मला आई म्हणत होता. पण मी म्हणाले, "भाभी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी तुमचा आधार होईन. तुम्ही या घरातून कधीही जाऊ नका." आईच्या गोष्टी माझ्या मनातून जात नव्हत्या. तो खूप भावूक बोलत होता. पण माझ्या मनात अनेक इच्छा फिरत होत्या. मग त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. "भाभी, या खोलीत झोपा. दुसरी खोली छताजवळ आहे. मला वाटते तुम्ही छताच्या खोलीत राहू नये. आता तुम्हाला माहीत आहे की आमच्या भावाचा मृत्यू झाला आहे. कोणीही वाईट हेतूने आमच्या घरी येऊ शकतो." मी आश्चर्यचकित होते की रोहन इतक्या लहान वयात अशा गोष्टी का बोलतोय. कोणी त्याला काही सांगितले होते का? पण त्याच्या गोष्टी मला ठीक वाटल्या. मी त्याच्या खोलीत गेले. रोहनची खोली दुसऱ्या बाजूला होती. मी आणि माझे पती छताजवळच्या खोलीत राहत असू. मला खूप विचित्र वाटत होते. आज पहिल्यांदा मी माझ्या खोलीशिवाय दुसऱ्याच्या खोलीत आले होते. पण जे मी रोहनच्या खोलीत पाहिले, त्यामुळे माझे डोळे फाटलेच्या फाटले राहिले. दार बंद करताच माझी नजर एका अशा वस्तूवर पडली, ज्याने माझे होश उडाले. खरे तर तो तरुण वाटत होता, पण माझ्या आईची गोष्ट बरोबर होती. रोहन जे काही बोलत होता, ते मोठा आणि समजूतदार माणूस बोलू शकतो. त्याच्या खोलीत माझे दागिने पाहून माझे हृदय खटकले. हे सगळे रोहनकडे कसे आले? मी त्यांना कुलुपात लपून ठेवले होते. पण विचित्र गोष्ट अशी की मी विचार केला सकाळ होताच मी त्याला याबद्दल विचारेन. पण त्यावेळी मला खूप झोप येत होती. मी झोपण्याची तयारी करू लागले. मला कळत नव्हते का मला इतकी झोप का येत आहे. जरी गेल्या 2 दिवसांपासून मला झोप आली नव्हती. दार आतून चांगले बंद केले. पण आज मला वाटत होते की रोहनने आणलेले भात खाल्ल्यानंतर माझ्या डोळ्यांवर झोप छाया आली आहे. मी विचार केला कदाचित भातात काही मिसळले असेल. पण मला विचारायला वेळच मिळाला नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. मी आश्चर्यचकित होते की मला आज इतकी झोप कशी आली. गेल्या दिवसांपासून मला अजिबात झोप आली नव्हती. पण आज भात खाल्ल्यानंतर माझे डोळे असे बंद झाले जसे कोणाला दारू पाजली असेल. मी आश्चर्यचकित होते. असे होऊ नये होते.
माझ्या मनात वारंवार हा विचार होता की कदाचित रोहनने भातात काही मिसळून दिले असेल. पण रोहन असे का करेल? मी डोळे घासत बाहेर आले तेव्हा पाहिले की रोहन स्वयंपाकघरात चहा बनवत आहे. त्याला पाहून मला खूप वाईट वाटले. भाभी आता झोप आली होती. तुम्हाला चांगली झोप आली ना? त्याने माझ्याकडे पाहून म्हटले. मी फिक्क्या आवाजात म्हटले, हो आज मला खूप झोप आली. का नाही येणार भाभी? मी तुमच्या भातात झोपेची गोळी मिसळली होती. मी माझ्या मित्राला सांगितले होते की माझ्या भाभीला झोप येत नाही. त्याने सांगितले की जेवणात झोपेची गोळी मिसळा, त्यामुळे ती आरामात झोपेल. मी आश्चर्यचकित झाले की रोहन इतकी नीच कृती कशी करू शकतो. रोहन, तुम्ही असे कसे विचार करू शकता? तुम्ही तुमच्या भाभीला बेहोश करायचे होते. नाही भाभी, मी तर हवे होते की तुम्हाला चांगली झोप यावी. आता तुम्ही तरोताजा दिसत आहात. घ्या चहा प्या. त्याने चहा माझ्यासमोर ठेवला. मी शंकेत पडले. तुम्ही यातही काही मिसळले तर नाही? हां. नाही भाभी, मी तर तुमच्या सुखासाठी गोळी मिसळली होती. तुम्ही म्हणाल तर मी हा चहा तुमच्या समोर पितो. चला आपण अर्धा अर्धा पिऊ. त्याने ग्लास घेऊन चहाचे घूंट घेतले आणि मला दाखवले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी म्हटले, ठीक आहे, मला माफ करा. मी तुमच्याबद्दल शंका घेते. रोहनचे चेहरे पाहून मला त्याच्या निरपराधपणावर विश्वास बसत असे. त्याच्या चेहऱ्यावर खरोखर खूप निरपराधता होती. मी त्या दिवशी त्याला काहीही सांगितले नाही. मला माहीत होते. मी जाणून घ्यायचे होते की तो पुढे काय सांगेल, कारण जे मी त्याच्या खोलीत पाहिले होते त्याची कोणतीही माफी नव्हती. थोड्या वेळाने त्याने स्वतःच बोलणे सुरू केले. भाभी, मी तुमचे दागिने विकायचे आहे. एक खूप प्रामाणिक काका आहेत. ते दागिने विकून आम्हाला खूप पैसे करू. या भाड्याच्या घरात आपण किती काळ राहणार? घर मालक परवा भाडे घ्यायला येईल. आमच्याकडे पैसेही नाहीत. रोहनची बात ऐकून मी आश्चर्यचकित राहिले. मी अजूनपर्यंत असे विचारही केला नव्हता. तो असे कसे विचार करू शकतो? मी म्हटले, रोहन, तुम्हाला हे कल्पना कशी आली की आपण नवीन घर विकत घ्यावे? भाभी, मला लग्नही करायचे आहे. आपल्याला सगळे आयुष्य एकत्र राहायचे आहे. आमच्याकडे स्वतःचे घर असावे. भाड्याच्या घरात माणूस फक्त अपमानित होतो. रोहनची बात बरोबर होती. म्हणून मी दागिन्यांबद्दल काहीही सांगितले नाही. पण मला भीती होती की जर दागिने विकून पैसे आले आणि माझा देवर तरुण आहे, अशात कोणीही आम्हाला सहज फसवू शकतो. मी विचार केला याबद्दल माझ्या माहेरच्यांशी सल्ला घ्यावा. मी त्यांना सांगितले की मी माझे दागिने विकून घर खरेदी करायचे आहे. पण त्यांनी म्हटले, घर खरेदीची गरज नाही. तू आता लग्न झाली आहेस. तुला आमच्या घरी यावे लागेल. मी त्यांच्या घरी जाऊ शकत नव्हते. मला माझ्या विधवा बहिणीला कधी या बाधार गुलाम आहेत. ते आमच्या विधवा बहिणीला कधीही आधार देणार नाहीत. आयुष्यभर त्यांच्या आधारवर जगायचे नव्हते. हा चांगला प्रसंग होता. मी माझे दागिने विकून घर खरेदी करू होते. माझ्या पतीने माझ्यासाठी खूप दागिने बनवले होते. पण भावांच्या नीती पाहून मी दागिने विकण्याचा निर्णय घेतला. मी रोहनला म्हटले, तू माहेरच्यांच्या वागण्याने निराश झाले होते. रोहनने त्या काकाला दागिने दिले. 2 दिवसांनी त्यांनी आम्हाला पुण्यात एका खूप चांगल्या जागी घरची किल्ली आणि कागदपत्रे दिली. मी या सगळ्या प्रकरणावर आश्चर्यचकित होते. 2 दिवसात इतके लवकर घर कसे मिळू शकते? लोकांना घरासाठी इतके काम करावे लागते. कागदपत्रे, इंतकाल आणि बरेच काही. पण जेव्हा रोहनने कागदपत्रे माझ्या हातात दिले, तेव्हा मी आश्चर्यचकित राहिले. तो लहान होता, पण त्याची सोच मोठ्यांसारखी होती. मग त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. भाभी, आपण घर साफ करू. मग तुमच्याशी गरजेची बात करायची आहे. त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती, ज्याला पाहून मी समजू शकत नव्हते की तो मला काय सांगायचे आहे. त्यावेळी मी घाईत होते. आम्ही घरात सगळे सामान ठेवले होते. आता आम्हाला खाण्यापिण्याची आणि रेशनची काळजी होती. मी तर कधी नोकरीही केली नव्हती. मग रोहन हे का म्हणत होता की त्याला माझ्याशी गरजेची बात करायची आहे? माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण मी गप्प राहायचे होते. संध्याकाळी मी सगळे सामान त्याच्या जागी ठेवले. खरे तर आमचे सामान जास्त नव्हते. मी चांगले जेवण बनवले, अगदी जसे मी माझ्या पतीसाठी बनवत असे. मी रोहनची वाट पाहत होते. कारण तो या घराचा भाग होता. मी इच्छित नव्हते की तो बाहेर जाऊन घाणेरडे जेवण खाईल. मी त्या दिवशी तो घर आला नाही. मी घरी असावे होते. रात्री उशीर झाला होता. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी बाहेर पडत नव्हते. मला भीती वाटत होती, म्हणून खूप मेहनतीने जेवण बनवले होते. पण आधी तो संध्याकाळपर्यंत घरी येत असे आणि मी तव्याजवळ त्याची वाट पाहू लागले. रात्री उशिरा त्याने दाराला ठोका दिला. मी रागाने दार उघडले आणि त्याच्यावर ओरडले. कुठे गेला होतास रोहन? तुला लाज वाटत नाही? मी तुझी विधवा भाभी तुझी वाट पाहत होते आणि तू भावाच्या जाण्यानंतरच भटकणारा झालास. शेवटी अशी कोणती गोष्ट आहे जी तू घरात करू शकत नाहीस? तुला बाहेर जावे लागते. तुझ्या मित्राला इथेच बोलवून घे. भाभी, मी असे करू शकत नाही. त्याने रागाने माझ्याकडे पाहिले, ज्यामुळे मी घाबरले.
पण तो तर एक मुलगा होता. मी विचार केला की मी त्याला घाबरवू शकते. मी असेच विचार करत बोलत होते की तो माझ्यावर ओरडला, "भाभी थांबा. आता मला तुमची कोणतीही गोष्ट ऐकायची नाही. जे जेवण तुम्ही बनवले ते आता स्वतः खा." असे म्हणून तो आपल्या खोलीकडे गेला. त्यावेळी तो कोणत्याही प्रौढ माणसासारखा राग करत होता. मला खूप खेद झाला. तो रागात होता. गरजेची कोणतीतरी बात होती. मी त्याच्या खोलीत जाऊन ठोका दिला. त्याने दार उघडले आणि विचित्र नजरेने पाहून म्हटले, "भाभी एक गोष्ट सांगू. तुम्ही माझ्याशी लग्न करा नाहीतर तुमची इज्जत खराब होईल." त्याची बात ऐकून माझे डोळे फाटलेच्या फाटले राहिले. "तुम्ही असे कसे विचार करू शकता की मी तुमच्याशी लग्न करेन? तुमचे आईसारखे प्रेम कुठे गेले? तुम्ही मला सकाळ संध्याकाळ म्हणत होता. आता काय झाले? कोणी तुमचे डोके खराब केले?" आणि मग माझ्यासमोर कशी काढली तोंडातून. मी रागाने आगबबुला होत होते. तो कोणत्याही लाजेविना माझ्यासमोर हात बांधून उभा होता आणि मला टकटक नजरेने पाहत होता. मला त्याच्या नजरेने भीती वाटू लागली. मी बोलत बोलत गप्प झाले. मी माझ्या खोलीत गेले आणि मी बराच वेळ विचार केला. आईने दिलेल्या सल्ल्यांची आठवण आली. रोहनने माझे दागिने चोरून नेले, मला बेहोश केले आणि आता पतीच्या मृत्यूनंतर फक्त काही दिवसात लग्नाचा दबाव टाकत आहे. हे सगळे चुकीच्या वाखाली येऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठामपणे म्हटले, "रोहन, मी तुमच्याशी लग्न करणार नाही. तुम्ही जे केले ते पूर्णपणे चुकीचे आहे. दागिने परत करा. मी या घरातून जात आहे. मी माझ्या आईकडे जाणार आहे." रोहनने विरोध केला आणि विनंती केली, पण मी ठाम राहिले. मी माझ्या आईच्या घरी गेले आणि तेथे सुरक्षित राहिले. कालांतराने योग्य मार्गाने माझे दागिने परत मिळाले आणि मी स्वतःच्या शिकायला मिळाले आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहिले की कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये मर्यादा राखणे किती गरजेचे आहे. विधवा स्त्रीला आधार हवा असतो, पण तो दबाव किंवा गैरवापराने नसावा. कोणत्याही परिस्थितीत समती, आदर आणि स्वतःचा आत्मसन्मान राखणे महत्त्वाचे आहे. आईचे शब्द नेहमी लक्षात ठेवावेत आणि चुकीच्या निर्णयांपासून स्वतःला वाचवावे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.